नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हा व्हिडिओ मंगळवारी होती अंगारकी चतुर्थी. तर ही पौष महिन्यातील चतुर्थी असून खूप मोठी चतुर्थी मानली जाते आणि वर्षातील पहिली चतुर्थी आणि पौष महिन्यातील आणि श्रावण महिन्यातील या दोन चतुर्थी जर पूर्ण केल्या तर 12 महिन्याच्या चतुर्थी केल्याचं फळ मिळतं. म्हणून खूप जण या चतुर्थी करतात आणि एकतर ही चतुर्थी मंगळवारी आली होती आणि असं म्हणतात की जर कुणाला चतुर्थी पकडायची जर असेल तर अंगारकी चतुर्थी येते त्या दिवसापासून पकडावी, म्हणजे त्या मंगळवारपासून किंवा त्याच चतुर्थीपासून चतुर्थी पकडायची असते. तर असो, ही झाली आपली कल्पना एक. परंतु मी जेव्हा चतुर्थी पकडली तेव्हा मला माहित झालं की चतुर्थी पकडायची असते महिन्याची. परंतु मी तर अशी काही मंगळवारच्या वगैरे चतुर्थीची काही वाट बघितली नव्हती आणि खूप दिवस मी चतुर्थी केली. आणि आता 1-2 वर्ष झाले चतुर्थीचा उपास सोडला आहे मी. कारण उपासामुळे मग त्रास होतो आपल्याला, त्यापेक्षा न केलेले उपास बरे. तर असो, तरी पण मी जरी उपास केला नाही तरी पण देवबापाची छान पूजा करून घेते, गणपती बाप्पाची, आणि चंद्रदेवाची पूजा करूनच नंतर मग जेवण करते. तर संध्याकाळी मग मी मंदिरामध्ये आले होते. गणपती बाप्पाच्या दुकानातून डायरेक्ट मंदिरामध्येच आले होते, कारण जर घरी गेलं तर मग काही मंदिरमध्ये येणं होत नाही त्यामुळे. आणि मला मार्केटमध्ये पण जायचं होतं आणि भाजीपाला पण आणायचं होतं, त्यामुळे मग मी दुकानातून डायरेक्ट मंदिरामध्येच आले. आणि या घरी राहायची तेव्हा मी दर चतुर्थीला मंदिरात यायचे, तेल नारळ सगळं काही घेऊन पूजेचे सामान, आणि दर चतुर्थीला 1 किलो तेलाचं पाकिट द्यायचेच. परंतु तिकडे गेल्यामुळे काय झालं, या मंदिरामध्ये काय आता येणं होत नाही, तर म्हणून मग म्हटलं चला आज आता आहेच चतुर्थी तर जाऊन येऊया म्हटलं. कारण पौष महिन्यातील चतुर्थी ही खूप महत्वाची असते आणि गणपती बाप्पाचं जर दर्शन घेतलं नाही तर मनाला मग खंत वाटत राहते, त्यापेक्षा दर्शन घेऊया म्हटलं. सगळं पूजेचं साहित्य घेतलं, मंदिरात आली, महाराजांजवळ जे पुजारी असतात त्यांच्याजवळ पूजेचं साहित्य दिलं, पूजा करून घेतली छान, गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि आता घरी जाण्यासाठी निघाले. तर तेवढ्यात दिवे लावणीला सुरुवात झाली. म्हणजे आज पण 2026 दिवे लावायचे होते. तर मी आरतीला वेळ होता त्यामुळे मग म्हटलं इथेच, कारण 7 वाजून गेले होते मंदिरातच, आणि पुन्हा मला मार्केटमध्ये जायचं होतं. तर मार्केटमध्ये जायला उशीर होईल म्हणून मग मी काय आरतीसाठी थांबणार नव्हते. परंतु लगेचच मग दिवे लावायला सुरुवात झाली आणि आरती पण लगेचच झाली, त्यामुळे मग इथेच 7:30 वाजून गेले. आणि त्यानंतर मग मी आले होते मार्केटमध्ये बघा. मार्केटमध्ये आल्यानंतर इथून भाजीपाला घेतला आणि पुन्हा आले घरी. सगळा भाजीपाला संपला होता माझा आणि आले घरी. तर घरी आल्यानंतर बघा, गॅस ओटावरचा पसारा पाहून डोकं अगदी ठप्प झालं माझं. कारण घरी आल्यानंतर थोडं जरी काम आपल्या गॅस ओटा आवरून नसला तर मग ना असं वाटतं की काही करावंच नाही खरं. आल्यानंतर मग हातपाय धुवून छान फ्रेश झाले, कपडे चेंज केले आणि आता लागले कामाला. आल्याबरोबर पुन्हा कामाला सुरुवात. बघा, दुकानात बसायचं, पहिले सकाळचे कामं, मग दुकान आणि पुन्हा घर. जसं नोकरीवाल्याचं असतं की नाही, सेम तसंच. फक्त एवढं खरं आहे का नोकरीवाल्यांना आराम मिळत नाही आणि आपण जर आपल्या मर्जीचा मालक आहे, दुकान खोलणे म्हणजे आपल्या मर्जीवरच आहे, तर आपण केव्हाही दुकान खोलू शकतो. थोडा आराम करून जरी गेलं तरी पण चालतं. परंतु नोकरीवाल्यांना तसं नाही, त्यांना टाइम टू टाइम जावंच लागतं आणि टाइम टू टाइम यावंच लागतं. असो, घरी आले त्यानंतर मग सगळं पहिले गॅस ओटा साफ केला, सगळे भांडे बेसिनमध्ये काढले, जे होते ते. गॅस ओटा छान स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर मग वरण भाताचं कुकर लावून घेतलं पहिले, आणि आता करणार आहे मी वांग्याची भाजी. आणि आज माझं बोट पण एवढ्या जोराने कापलं की काय सांगू. अंगठा जो कापला ना, तर मला काही करताच येत नव्हतं त्या अंगठ्याने. आणि आज मी पावशीला लावली होती धार. माझ्याकडे कानच आहे धार लावायचं, तर त्याने ना मस्त पावशीला धार लावून घेतली. आणि बघा, इतकी छान पटपट वांगे कापत होती आणि वांगे कापायचं सोडून माझं बोटच कापला. आणि जेव्हा कणिक भिजवायला गेली मी आणि मीठ हातामध्ये घेतली तेव्हा चर्र अशी आग झाली बोटाची, काय सांगू. तर असो, थोडे थोडे दुखापती होतच असतात काम करताना. त्यानंतर मग वांगे कापून घेतली, लसूण शिलून घेतला, लसण अद्रक जिरं हे खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलं. आणि आता घालणार आहे भाजी फोडणीला, वांग्याची भाजी. आणि वांग्याची भाजी आमच्या घरी काही सगळेजण खात नाही, त्यांच्यासाठी पुन्हा दुसरी भाजी बनवावीच लागेल. कारण हे पण खात नाही, सासूबाई पण खात नाही, आणि वैष्णवी फक्त वांग्याच्या भाजीचा रस्सा खाते आणि वांगे मी खाते बघा भाजीचा. तर असो, आता भाजी फोडणीला घातली आहे. टमाटर शिजेपर्यंत कणिक भिजवून घेऊया म्हटलं. कणिक भिजवून घेतली, छान टमाटर शिजले होते. त्यामध्ये आता तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर हे टाकायचं होतं. तर सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं, ते सगळं टाकून घेतलं. त्यानंतर ते छान फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकले वांग्याच्या फोडी. आता वांग्याच्या फोडी टाकायच्या, छान फिरवून घ्यायच्या आणि
फोडी फिरवल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे छान ताट झाकून ठेवायचं. आता म्हटलं वांग्याच्या फोडी शिजेपर्यंत थोड्या 50% शिजल्या की मग त्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि छान भाजी शिजू द्यायची. आता वांग्याची भाजी शिजेपर्यंत गाजर घेतले होते मी 2 किलो. तर मुलांची फरमाईश काय, तर मम्मी आजच गाजरचा हलवा बनला पाहिजे. आणि बघा 2 किलो गाजर किसायसाठी काही वेळ लागतच नाही. आहे की नाही. तर पण याच्यावरही मी सोल्युशन शोधलं आहे बरं एक. आणि तुम्हाला माहीतच आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे. तर असो माझ्याकडे जुनं पण एक फूड प्रोसेसर होतं, परंतु ते खराब झालं होतं. त्यानंतर मग मी साधं मिक्सर घेतलं होतं, ते पण मिक्सर खराब झालं होतं माझं. आता मला नवीन मिक्सर घ्यायचं होतं, म्हणून मग चला म्हटलं पुन्हा फूड प्रोसेसरच घेऊया. म्हणून किचनसाठी मी एक नवीन वस्तूची खरेदी केली. ते मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं, परंतु चला म्हटलं या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देऊया. आणि ही प्लेट इतकी छान आहे गाजर किसण्याची, म्हणजे किस पाडण्याची, की 2 साईडने 2 किसण्या दिलेल्या आहे. एक साईडने बारीक आणि एक साईडने जाड. तर जी बारीक आहे ना, बारीक किस खूप सुंदर पडतो या किसनीने. त्यामुळे मग 2 किलो गाजर किसायला मला काही फारसा वेळ लागला नाही. 5 ते 7 मिनिटे लागले असेल एवढा किस पाडेपर्यंत. आणि छान किस पाडून घेतला आणि आता मी बनवणार आहे गाजरचा हलवा. गाजराच्या हलव्याची रेसिपी याआधी मी शेअर केली आहे, त्यामुळे काही आज रेसिपी काही दाखवणार नाही. आणि इतका छान किस पडला होता बारीक की खूपच छान. तर असो, आणि या पद्धतीने गाजराचा हलवा छान तयार झाला होता. वांग्याची भाजी शिजली होती, पोळ्या टाकून घेतल्या होत्या. तर दह्याची कढी करायची होती मला, परंतु राहू दे म्हटलं आज काही दह्याची कढी करायची नाही. आणि बघा तूप सुटेपर्यंत छान गाजर छान भाजून घेतली, साखर टाकून घेतली. आणि बघा, आणि गाजर शिजल्यानंतर पण त्यातून तूप बाहेर निघलं पाहिजे, तरच तो हलवा छान लागतो. नाहीतर मग तो अरत कच्चा शिजवायचा दूध टाकून कुकरमध्ये टाकून, ते झालं म्हणजे झटपट होणारा हलवा झाला तो, पण त्याला तेवढी ना टेस्ट येत नाही. तो पण करून बघितला सगळंच, पण मला याच पद्धतीने हलवा बनवलेला आवडतं. आणि आता निघाले होते चंद्रदेव, आणि आता मला करायची होती पूजा. असो, आणि सगळा स्वयंपाक झाला होता, नैवेद्य छान काढून घेतला, पूजा झाली आणि जेवण आता करणार. या जेवण करायला, आणि व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे.